हॅलो ट्रेडर्स, कसे आहात? तर आजचा टॉपिक असा आहे की खूप जणांना असा प्रॉब्लेम येतो की त्यांनी कोर्स तर केला, पण कोर्स करूनही त्यांना लॉसच होत आहेत. याच्यामागे काही रिझन आहेत. तर रिझन नंबर 1 आहे की ज्या व्यक्तीकडून तुम्ही कोर्स केला तो एक ट्रेडर नसून फक्त ट्रेनर आहे. म्हणजे त्याने फक्त पैसे कमवण्यासाठी तुम्हाला कोर्स सेल केला, त्याला मार्केटचा रिअल एक्सपिरियन्स नाही आहे. मी खूप ठिकाणी असं बघितलं आहे की काही क्लासेस एम्प्लॉईज हायर करतात, त्यांना ट्रेनिंग देतात, त्यांना ट्रेनिंग दिल्यानंतर त्यांना शिकवायला लावतात, आणि हे जेव्हा शिकवतात त्यावेळेस त्यांना मार्केटचं नॉलेज नसतं, आणि हे जे शिकणारे स्टुडंट आहेत त्यांना फक्त थ्योरी नॉलेज दिलं जातं. म्हणजे इंडिकेटर शिकवणार किंवा एखादा चार्ट पॅटर्न शिकवणार. त्याच्यामुळे हे जेव्हा ते मार्केटमध्ये अप्लाय करतात त्यावेळेस त्यांना लॉस होतो. रिझन नंबर 2 आहे, थ्योरीमध्ये आणि रिअल मार्केटमध्ये खूप फरक आहे. आपल्याला जेव्हा क्लासेसमध्ये कोर्सेसमध्ये शिकवलं जातं एक इंडिकेटर किंवा प्राइस ॲक्शन वगैरे, पण हे जेव्हा आपण रिअल मार्केटमध्ये अप्लाय करण्यासाठी जातो त्यावेळेस आपल्याला इमोशन्स येतात किंवा काही गोष्टी माहीत नसतात, तो ट्रेड कसा हँडल करायचा काय वगैरे, त्यामुळे खूप लॉसेस होतात. रिझन नंबर 3 आहे ओव्हर कॉन्फिडन्स. आपल्याला सुरुवातीला नॉलेज नसतं. जेव्हा आपण कोर्स घेतो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आता आपण कोर्स घेतलेला आहे, आपल्याला संपूर्ण नॉलेज आहे. याच्यामुळे आपण जास्त रिस्क घेतो. ओव्हर कॉन्फिडन्समुळे ब्लाइंडली स्ट्रॅटेजी फॉलो करतो एखादी, किंवा कुठे पण ट्रेड घेतो आणि खूप लॉसेस होतात. रिझन नंबर 4 आहे, मार्केट बदलतो पण स्ट्रॅटेजी नाही. बऱ्याच वेळेस काय होतं, आपण जे कोर्समधून स्ट्रॅटेजी शिकतो, जे प्राइस ॲक्शन वगैरे शिकतो, एखादी स्ट्रॅटेजी सगळ्या ट्रेंडमध्ये काम करत नाही. तिचा एक टाइम पिरियड असतो, त्याच्यामध्येच ते काम करते. आपण काय करतो, ती स्ट्रॅटेजी प्रत्येक वेळेस ती स्ट्रॅटेजी अप्लाय करतो. म्हणजे साईडवेज मार्केटमध्ये तीच अप्लाय करतो, डाऊन ट्रेंडमध्ये, अप ट्रेंडमध्ये किंवा वॉलेटाईल मार्केटमध्ये. त्यामुळे नेहमी लॉसेस होत राहतात. आपल्याला माहीत पाहिजे की ती स्ट्रॅटेजी कोणत्या ट्रेंडमध्ये काम करते, कधी काम करते, त्यावेळेसच ती स्ट्रॅटेजी प्रॉफिट देणार. जेव्हा एखादी समजा तुम्ही ब्रेकआउट स्ट्रॅटेजीवरती काम करता, ब्रेकआउट स्ट्रॅटेजी पकडता, ती ब्रेकआउट स्ट्रॅटेजी ट्रेंडिंग मार्केटमध्ये चांगली काम करते, आणि जेव्हा तुम्ही त्याला साईडवेज मार्केटमध्ये अप्लाय करता त्यावेळेस ती स्ट्रॅटेजी फेल होते, लॉस देते. त्यामुळे ती स्ट्रॅटेजी कशी काम करते, कुठे काम करते हे बघणं खूप गरजेचं आहे. त्या स्ट्रॅटेजीसोबत तुमचा माइंडसेट जोपर्यंत एकदम परफेक्ट फिट बसत नाही तोपर्यंत तुम्हाला ती स्ट्रॅटेजी प्रॉफिट देणार नाही. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स.